राज्याची तिजोरी अक्षरशः रिकामी झाली आहे। गेल्या 9 महिन्यांपासून आमदारांना निधीच मिळाला नाही आणि याचा फटका सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच आमदारांना बसलाय। सोबतच राज्याच्या विकासालाही। राज्यातील ठेकेदारांची तब्बल 90,000 कोटींची थकीत देणी, 9.25 लाख कोटींच्या कर्जाचा वाढलेला बोजा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी लागणारा प्रचंड निधी, यामुळे राज्याच्या तिजोरीत बहुतेक पैसेच उरले नाहीयेत। गेल्या 9 महिन्यांपासून हक्काचा आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि विविध खात्यांमधील विकास निधी यापैकी एकाही स्रोताकडून 1 रुपयाही मिळालेला नाही। परिणामी मतदारसंघातील रस्ते, समाज मंदिरं, पथदिवे आणि पाणीपुरवठा यासारखी प्राथमिक कामे प्रलंबित राहिली असून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेले प्रस्ताव फाईलीतच अडकून पडले आहेत। राज्यातील सर्व 288 आमदार निधी अभावी हताश आहेत। आर्थिक तूट वाढण्यामागे राज्यावर वाढलेलं कर्ज, ठेकेदारांची न चुकवलेली देणी, लाडकी बहीण योजनेचा वार्षिक 45,000 कोटींचा खर्च तसंच मोठ्या प्रकल्पांवरील जादा खर्च ही प्रमुख कारणं आहेत। गेल्या 5 वर्षात राज्याचं कर्ज 2020-21 मध्ये 5.19 लाख कोटींवरून 2025-26 मध्ये अंदाजे 9.32 लाख कोटींवर पोहोचलंय। मार्च महिन्यात मांडलेल्या 45,890 कोटींच्या तुटीच्या अर्थसंकल्पानंतर पुरवणी मागण्यांमधून आणखी 57,509 कोटींचा भार वाढल्याने वित्तीय तूट 1 लाख कोटींच्या पलीकडे गेली आहे। या परिस्थितीवर शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी निधीचं योग्य नियोजन न झाल्याने आणि ताळमेळ न साधल्याने सर्वाधिक फटका नव्या आमदारांना बसत असल्याचं म्हटलं। तर ठाकरेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या हिताचं नसलेलं प्रकल्प हाती घेऊन ढासळलेल्या अर्थव्यवस्थेत प्रचंड पैसा उधळल्याने ठेकेदारांची देणी आणि कामे रखडल्याचा आरोप केला। तर आमदार सुनील प्रभू यांनी गेल्या काही वर्षात सत्ताधारी आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी वाटप करून आधीच त्यांना सक्षम केलं, त्यामुळे त्यांना निधीची गरज नाही, मात्र विरोधी आमदारांचा निधी रोखून ठेवण्याचं पाप सरकारने केल्याचा घणाघात केला। एकीकडे सिंगापूरच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असल्याचं मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात सांगण्यात येतंय, तर दुसरीकडे बिलं थकल्यामुळे कंत्राटदार आत्महत्या करतोय। निधी मिळत नसल्याने सर्वच आमदारांना मतदारसंघातील कामे करता येत नाहीयेत आणि महाराष्ट्राचा विकासही थांबतोय। त्यामुळे सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या योजना बंद व्हायला हव्या अशी मागणी विरोधी पक्षांकडून होते। तुम्हाला काय वाटतंय? सरकारच्या तिजोरीतला पैसा कुठे जातोय? आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।